सूर्य थोडा निस्तेज होता. दाटून आलेले ढग सूर्याला गारवा देत होते. कदाचित उष्णतेनं सूर्यही बेजार झाला असावा, म्हणून तो ढगांच्या कुशीत लपला होता. प्रत्येक तप्त हृदयाला प्रेमाचा शिडकावा हवासाच वाटतो. सपनालाही या प्रेमाच्या वर्षावात भिजायचं होतं. थोडीफार ती भिजलीही, पण कुठंतरी वर्षाव कमी पडला. ते थेंब आता तिच्या डोळ्यातल्या अश्रूंच्या रूपानं ओंगळतात. आज लग्नाचा वाढदिवस. 5 वर्ष झालीत तिच्या लग्नाला. या दिवशी ती आनंदीही असते आणि दुःखीही. आनंद सुमित बरोबर आहे म्हणून, आणि दुःख आईवडिलांना सोडावं लागलं म्हणून. लग्नानंतर प्रत्येक मुलगी आईबाबाचं घर सोडतेच, पण तिला तर नातंच तोडावं लागलं होतं. 5 वर्षात तिनं आईवडिलांचं तोंडही बघितलेलं नव्हतं. लग्नाच्या वाढदिवसाला ती ऑफिसमधून रजा घ्यायची. खरं तर सुमित तिच्या प्रेमात वेडा झाला होता, पण आजच्या दिवशी तिचं त्याच्याविषयीचं वेडं प्रेम उफाळून यायचं. इतकी वर्ष झाली, पण वाटायचं जणू कालच घडलेली घटना आहे. तिचे पेपर सुरू होते. पेपरला जाताना पहिल्याच दिवशी तिला जाणवलं की 2 तरुण मुलं तिच्या पाठी आहेत, पाठलाग करताहेत. ती स्कूटीवरूनच कॉलेजला जायची. वाटेत एका ठिकाणी जरा निर्जन जागा होती. तिथून जाताना तिला भीती वाटे, पण घरी सांगायची सोय नव्हती. तेवढ्याच कारणावरून तिचं शिक्षण बंद केलं असतं त्यांनी. जीव मुठीत धरून ती यायची, पण आज मात्र ती घाबरली. पेपरचं टेन्शन आणि ही 2 उनाड मुलं. तेवढ्यात तिला एक गॅरेज दिसलं. तिनं पटकन स्कूटी थांबवली. काय प्रॉब्लेम आहे मॅडम? एका सावळ्याशा युवकानं प्रश्न केला. जरा बघा बरं, चालताना अडकते सारखी. काय झाले कुणास ठाऊक? प्रश्न विचारण्याकडे तिचं लक्ष नव्हतं. ती मुलं अजून मागे आहेत का तेवढंच ती बघत होती. स्कूटरवरून पाठलाग करणारी ती मुलंही तिथं जवळच थांबली होती. मॅडम, स्कूटीत काही दोष नाही. स्कूटी चेक करून तो नीट बघा. चाकात काही दोष असेल. ती वेळ काढूपणा करत होती. ती 2 मुलं जाण्याची वाट बघत होती. तिच्याकडे एकदा नीट बघून तो सावळा तरुण म्हणाला, चाकही व्यवस्थित आहेत. तुम्ही वाद का घालताय? नीट चेक करा ना. माझी परीक्षा आहे. वाटेत गाडी बंद पडली तर ती जरा चिडून बोलली. एव्हाना ती मुलं निघून गेली होती. तिने सुटकेचा निश्वास सोडला. चेहऱ्यावरचा ताण कमी झाला. किती पैसे द्यायचे? काहीच नाही. पैसे नाहीच द्यायचे. तो तरुण पुन्हा तिच्याकडे बघत म्हणाला. ठीक आहे. गायीने सपनाने स्कूटी सुरू केली. त्या निर्जळ स्थळी ती पोचली आणि अनऔचित्य दोन्ही पोरं स्कूटरसमवेत तिच्यासमोर आली. घाबरून सपनाच्या घशातून शब्द निघेना. ती घामाघूम झाली. त्या पोराने आता सपनाच्या समोरच स्कूटर थांबवली. मॅडम, तुमची तुम्ही विसरता आहात. अचानक झालेल्या या दमदार आवाजातल्या हाकेने सपना दचकली. तशी ती मुलंही दचकली. आवाजाचा मालकही चांगला मजबूत होता. त्याला बघताच त्या पोराने तिथून पळ काढला. ती मुलं पळाली. अन भक्कम सोबत आहे म्हटल्यावर सपनाही सावरली. कशीबशी म्हणाली, पण मी पर्स काढलीच नव्हती. तुम्ही पैसे घेतले नाहीत ना? होय, मी खोटं बोललो. ती मुलं तुमच्या मागावर आहेत हे माझ्या लक्षात आलं होतं. म्हणूनच मी इथवर आलो. धन्यवाद, तुम्ही वाचवलंत मला. आता गप्पा नंतर. आधी लवकर चला, नाही तर पेपरला उशीर होईल. तुम्हाला कसं कळलं माझा पेपर आहे ते? नंतर सगळं सांगतो. चला लवकर. त्यानं आपली स्कूटर सुरू केली. कॉलेजपर्यंत तो तिला सोडायला आला. परीक्षा संपेपर्यंत तो तरुण रोज तिला त्याच्या गॅरेजपासून सपनाच्या कॉलेजपर्यंत सोडून यायचा. तिनं काही म्हटलं नव्हतं. तोही काही बोलला नव्हता. जे काही होतं ते न बोलता दोघांना समजलं होतं. परीक्षेच्या धामधुमीत तिला इतर कुठं बघायला वेळही नव्हता. तिची परीक्षा संपली तसा वडिलांनी घरात फर्मान काढला की यापुढे सपनाचं शिक्षण बंद. आता हिचं लग्न करायचं. सपनानं शेवटचा पेपर दिला. त्याच संध्याकाळी ती त्या गॅरेजमध्ये पोचली. तोही बहुधा तिचीच वाट बघत होता. धन्यवाद, त्याच्याजवळ जाऊन ती म्हणाली. तुम्ही कुणाला धन्यवाद देताय? त्यानं हसून प्रश्न केला. तुम्हाला. कपाळावर आट्या घालत तिनं म्हटलं. धन्यवाद असे दिले जात नाही. तुम्ही माझं नावही घेतलं नाहीत. हसत हसत त्यानं म्हटलं. त्याचं हसणं खरोखर मनमोहक होतं. ओ सॉरी, ओशाळून सपनानं म्हटलं. तुमचं नाव काय आहे? सुमित. बरं तर सुमित, आता सांगा धन्यवाद कसे देतात? सपना थोडी सावरून म्हणाली. जवळच एक कॅफे आहे, तिथं कॉफी पिऊयात. गॅरेजच्या बाहेर येत त्यानं म्हटलं. सपना त्याच्याबरोबर
चालू लागली. कॉफी घेताना प्रथमच तिनं लक्षपूर्वक त्याच्याकडे बघितलं. सावळा पण अत्यंत देखणा, रुबाबदार होता तो. स्वतःचं गॅरेज होतं, जे त्यानं स्वबळावर उभं केलं होतं. घर अगदीच साधारण होतं. घरी फक्त त्याची आई होती. सपना श्रीमंत घरातली होती. तिला 2 धाकट्या बहिणीही होत्या. पुढे अभ्यास नाही म्हटल्यावर सपना रोजच दुपारी सुमितच्या गॅरेजमध्ये वेळ घालवू लागली. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडली. लग्न करून एकत्र संसार करण्याची स्वप्न बघितली गेली. तेवढ्यात बाबांनी तिच्यासाठी एक स्थळ आणलं. सपना घाबरली. तिनं घरी सुमितबद्दल सांगितलं. वडील बिथरलेच. कसा मुलगा निवडला आहेस तू? रंग रूप नाही, शिक्षण नाही, पैसा नाही. आई लोकांकडे भांडी घासते. खरं तर किती दळिंद्रपणा. काय बघितलंस तू? बाबा तो स्वभावाने खूप चांगला आहे, मान खाली घालून सपनानं सांगितलं. स्वभावाचं काय लोणचं घालायचंय? त्याच्या घरात तू एक दिवसही राहू शकणार नाहीस. बाबांचा राग शांत होत नव्हता. बाबा मी राहू शकेन, मी राहीन, हळू आवाजात पण ठामपणे सपना बोलली. हे सगळे सिनेमा नाटकातले संवाद आहेत. मला नको ऐकवूस. जग बघितलंय मी. पैसा नसला की 2 दिवसात प्रेमाचे 12 वाजतात. नाही बाबा, असं होणार नाही. मला खात्री आहे, सपनानं नम्रपणे सांगितलं. आईनं कसंबसं बाबांना शांत केलं. मग ते तिला समजावण्याच्या सुरात म्हणाले, हे बघ सपना, संसार असा होत नाही. आता तुला वाटतंय तू सर्व करू शकशील, पण ते इतकं सोपं नसतं. अगं तुझे महागडे ड्रेस, तुझ्या साजूक तुपातलं खाण्याच्या सवयी, हे सगळं त्याला पेलणार नाही. अगं तो गरीब आहे. श्रीमंत असता तर हो म्हटलं असतं, शिकलेला असता तरी हो म्हटलं असतं. पण अशा उघड्या डोळ्यांनी तुला दुःखाच्या खाईत कसं लोटू आम्ही? तुझ्याहून धाकट्या 2 बहिणींची लग्न करायची आहेत. समाजातले लोक काय म्हणतील? बाबांचं म्हणणं बाप म्हणून बरोबर होतं. पण सपना आणि सुमितचं प्रेम त्याच्यापेक्षा वरच्या पातळीवर होतं. घरून लग्नाला परवानगी मिळणार नाही हे तर पक्कच होतं. शेवटी पळून जाऊनच लग्न करावं लागलं. कपडे, दागिने, सामान सुमान यात सपनाला फारसा इंटरेस्ट नव्हता. तिला फक्त प्रेम हवं होतं आणि सुमित ते तिला भरभरून देत होता. पावसाचं थेंब पडू लागले होते. सपनाने दोन्ही हात पसरून उघड्या तळहातावर थेंब पडू दिले. ते थेंब आता तिच्या मुठीत बंदिस्त झाले होते. सुमित कधी आलास? त्याच्याकडे वळून तिने विचारलं. तिला जवळ घेत त्यानं म्हटलं, मी तर सकाळपासून इथंच आहे. चल खोटं बोलतोस. त्याच्या छातीवर डोकं ठेवत तिनं म्हटलं, तुझ्या हृदयाला विचार ना, मी कशाला खोटं बोलू? सपना आणि सुमितचा संसार सुखात चालला होता. सुमित तिला काही कमी पडू देत नव्हता. त्या भौतिक समृद्धी नव्हती, पण मनाची श्रीमंती होती. नात्यातला गोडवा, आदर आणि परस्परांवरील अपार विश्वास होता. एकदा सपना बँकेतून घरी परत असताना तिची दृष्टी एका मुलीवर पडली. अरे ही तर प्रिया, तिची धाकटी बहीण. प्रियाच्या गळ्यात मंगळसूत्र होतं, भांगात कुंकू होतं. तिनं हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिनं वळून बघितलं. ताई, तिनं सपनाला मिठीच मारली. कशी आहेस प्रिया? सपनाला एकदम भरून आलं. तू कशी आहेस ताई? किती वर्षांनी बघते तुला. घरी सगळे बरे आहेत ना? थोड्याशा संकोचानंच सपनानं विचारलं. थांब, आधी त्या समोरच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसू, मग बोलूयात. प्रियानं सपनाला ओढतच तिथं नेलं. कॉफीची ऑर्डर देऊन प्रिया बोलू लागली. घरी सगळे छान आहेत ताई. छोटीचंही लग्न झालं. सगळ्यांना तुझी खूप आठवण येते. कशाला खोटं बोलतेस? आईबाबांसाठी तर मी एक कलंकच ठरले ना. सपनाला एकदम रडू अनावर झालं. नाही ताई, तसं नाही आहे. पण एक खरं, तुझ्या निघून जाण्यानंतर आईबाबा खूप नाराज होते. आमचंही शिक्षण त्यांनी थांबवलं. ठीक आहे, जे व्हायचं ते होऊन गेले. तू सांग, तू कशी आहेस? भाऊजी कसे आहेत? सुमितचा विषय निघताच सपना एकदम आनंदली. सुमित खूप म्हणजे खूप चांगले आहेत, तिनं अभिमानानं सांगितलं. तुझ्यावर प्रेम करतात ना? तिच्याकडे रोखून बघत प्रियानं विचारलं. प्रेम? अगं त्याचं सगळं आयुष्य, त्यांचा सगळा जीव माझ्यात आहे. खरोखरच ते फार चांगले आहेत. मी न बोलताच माझं मन जाणतात ते. त्यांनी मला शिक्षण पूर्ण करायला लावलं, सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षांना बसवलं. म्हणून तर आज मी बँकेत ऑफिसर म्हणून रुबाबात राहते. छोटासा स्वतःचा फ्लॅट घेतला आहे. सासूबाई पण फार चांगल्या होत्या. अगदी लेकीसारखं वागवलं मला. 2 वर्षापूर्वी त्या वारल्या. अजून आयुष्यात काय हवं असतं प्रिया? एक नवरा जो तुमचा मित्र, संरक्षक, प्रशंसक आहे, ज्यानं तुमच्यावर गुणदोषासकट तुम्हाला स्वीकारलंय आणि जो तुमच्यावर भरभरून प्रेम करतो. मला असा नवरा मिळाला हे माझं मोठं भाग्यच आहे प्रिया. खरंच ताई.
खूप बरं वाटलं ऐकून. माझ्या आयुष्यात दुःख फक्त इतकंच आहे की मी आईवडिलांपासून दुरावले आहे. क्षणभर सपनाचा चेहरा दुःखानं झाकोळला, पण लगेच स्वतःला सावरून तिनं म्हटलं, ते सोड. तुझं लग्न कुठं झालंय? घरातली मंडळी कशी आहेत? माझं सासर चंदीगडला आहे. घरातले लोकही बरे आहेत. आता माहेरपणाला आले. छोटी दिल्लीला असते. प्रियानं सर्व सविस्तर माहिती दिली. आता दोघींनी एकमेकींचा निरोप घेतला. वाटेत प्रिया विचार करत होती की ताई खरोखरच भाग्यवान आहे. तिच्यावर खूप प्रेम करणारा नवरा तिला मिळाला आहे. बाबांनी शोधलेला मुलगा ताईला इतक्या सुखात ठेवू शकला असता का? तिचाच नवरा बघितलं तर पैसेवाला आहे, पण गर्व आहे त्याला श्रीमंतीचा. बायकोवर हक्क आहे त्याचा. प्रेम आहे का? तर ते बहुधा नाही. प्रियानं वाटेतूनच फोन करून आईबाबांना संजना भेटल्याचं कळवलं. सपनाला भेळ फार आवडते म्हणून सुमित भेळ घेऊन घरी आला. त्यावेळी घरात काही मंडळी बसलेली होती. त्यानं प्रश्नार्थक नजरेनं सपनाकडे बघितलं. सुमित, हे माझे आईबाबा आहेत. सपनाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सुमितनं दोघांना वाकून नमस्कार केला. खुश राहा, सुखी राहा. बाबांनी तोंड भरून आशीर्वाद दिला. प्रियानं सपनाबद्दल सांगितलं. आम्हालाही पोरीचं सुखच हवं होतं. त्यावेळी आम्हाला वाटलं होतं की सपना सुखी होऊ शकणार नाही, पण आता ती आनंदात आहे तर आम्हालाही आनंदच आहे. आणखी काहीही नको आम्हाला. बाबांनी सुमितला मिठीत घेत तोंड भरून आशीर्वाद दिलं. सपनाचे आई बाबा त्यांच्यासाठी भेटवस्तू, फळ, मिठाई, फरसाण असे बरंच काही घेऊन आले होते. ते जायला निघाले तेव्हा सुमित त्यांना पोचवायला बाहेरपर्यंत गेला. बऱ्याच वेळाने तो परत आला. तेव्हा सपनानं विचारलं, कुठं गेला होतास? अगं, तुझं आवडतं चॉकलेट आणायला गेलो होतो. आज इतका आनंदाचा दिवस आहे. आनंद साजरा करायला नको का? तिच्या तोंडात चॉकलेट कोंबत त्यानं म्हटलं. काळ पुढे सरकत होता. तो कधी कोणासाठी थांबतो? मुठीतून वाळू निष्ठावी तसा भराभर काळ पुढे सरकला. त्या दिवशी सपनाला ती आई होणार असल्याचं कळलं. ती अतिच आनंदानं डॉक्टरकडून रिपोर्ट घेऊन घरी परतली. सुमितसाठी हे सरप्राईज असणार. सुमितला किती आनंद होईल. त्याला तर आनंदानं रडूच येईल. येणाऱ्या बाळाबद्दल त्यानं किती किती प्लॅनिंग करून ठेवलंय. ती घरी पोचली तेव्हा सुमित घरात नव्हता. मात्र एक पत्र तो लिहून ठेवून गेला होता. कितीतरी वेळ ती पत्र वाचून सुन्न होऊन बसून राहिली होती. पत्रातले अक्षर तर सुमितचंच होतं, पण सुमित असं करू शकेल यावर तिचा विश्वास बसेना. प्रिय सपना, हे पत्र वाचून तुला खूप दुःख होईल हे मला ठाऊक आहे. खरं तर मी तुला सोडून जाऊ शकत नाही, पण तरीही मी तुझ्याजवळ असणार आहे. तू प्रश्न विचारू नकोस. माझ्याकडे उत्तर नाही. केव्हा येईन सांगता येत नाही, पण येईन हे त्रिवार सत्य. गॅरेज तुझ्या नावावर आहे. तिथं काम करणारी मुलं तुला सर्वतोपरी मदत करतील. घरही तुझ्याच नावावर आहे. तू माझं सर्वस्व आहेस. आपल्या बाळाची छान काळजी घे. स्वतःची काळजी घे. माझी काळजी करू नकोस. सुखात राहा, आनंदात राहा. मी येतोच आहे. तुझ्यावर प्राणापेक्षा अधिक प्रेम करणारा तुझा सुमित. प्राणापेक्षा अधिक प्रेम करणारा? कुठं गेला तो तिला सोडून? का गेला? असं न सांगता जाण्यासारखं काय घडलं? रडता रडता सपना बेशुद्ध पडली. काही वेळाने आपोआपच तिला शुद्ध आली. तिला सावरायला आता सुमित नव्हता. ती विचार करून दमली. तिचं काही चुकलं का? सुमित दुखावला जाईल असं काही तिच्याकडून घडलं का? पण उत्तर कशाचंही सापडत नव्हतं. तिनं बऱ्याच ठिकाणी चौकशी केली. कुणालाच काही माहीत नव्हतं. 9 महिने तिने कसेबसे काढले तिलाच ठाऊक. 9 महिने उलटले अन तिनं एका सुंदर मुलीला जन्म दिला. 5 वर्ष ती दोघं बाळाची वाट बघत होती. बाळ जन्माला आलं तेव्हा सुमित नव्हता. मुलीचं नाव तिने पूजा ठेवलं. सुमितनंच ठरवलं होतं ते नाव. 6 वर्ष उलटली. सुमित नाही. त्याच्याबद्दलची काही बातमी नाही. आज पुन्हा लग्नाचा वाढदिवस. ती बाल्कनीत बसली होती. तिला सुमित येईल अशी आशा होती. एकाएकी मोगऱ्याचा सुंदर वास आला. सुमित तिच्यासाठी मोगऱ्याची फुलं घेऊन यायचा तेव्हा असा सुंदर वास दरवळायचा. सुमित तिच्यासमोर खरोखरच हात पसरून उभा होता. ओंजळीतली फुलं त्यानं सपनावर उधळली अन तिला जवळ घेण्यासाठी हात पसरले. कोण तू? मी तुला ओळखत नाही. सपना? चेहऱ्यावरचं तेज, लागवी हास्य, डोळ्यात अश्रू आणि कातर स्वर. मेली स्वप्ना. इथे नाही राहत ती. सपनाला भावना आवरत नव्हत्या. सुमितनं तिला मिठीत घेतलं. प्रथम तिनं प्रतिकार केला अन मग स्वतःच त्याला मिठी मारली. कुठं गेला होतास तू? दुबईला. तिचे अश्रू पुसून तो म्हणाला. दुबईला? कशाला? आश्चर्याने तिने विचारलं. पैसे मिळवायला. न सांगता निघून जाण्याजोगं काय घडलं होतं?
मला तुला सुखात ठेवायचं होतं. सुखासाठी पैसे लागतात. मी कधी मागितले पैसे? कधीतरी तुला टोमणं मारलं पैशावरून? मी तर तशीच सुखात होते. नाही सपना, माझ्या लक्षात आलं होतं की आईवडिलांकडे येणं जाणं सुरू झाल्यावर तुला आपली गरिबी जाणवू लागली होती. त्यांच्याकडून मिळणाऱ्या महागड्या भेटवस्तू घेताना तुला संकोच व्हायचा, कारण परत तेवढाच तोलामोलाचा आहेर आपण करू शकत नव्हतो. तुझ्या घरच्या कार्यक्रमांना जायला तू टाळाटाळ करायचीस, कारण तिथं सगळंच नातलग परिचित श्रीमंत असतात. मला वेळ नाही, जमणार नाही म्हणून तू टाळत असायचीस. हे सगळं मला कळत होतं. तुला आठवतंय आईने दिलेली निळी साडी, ती 40,000ची? हो, तीच. ती नेसून तू मला विचारत होतीस कशी दिसतेस. खरं तर कायमच तू मला सुंदर दिसतेस, पण त्या दिवशी तुला मिठीत घेताना मला ती साडी बोचत होती. मला एकदम मी फार छोटा आहे, खुजा आहे अशी जाणीव झाली. अशी साडी आहे या परिस्थितीत मी तुला घेऊन देऊ शकत नाही हेही मला समजलं. मी अस्वस्थ झालो. माझ्या सपनाला तिच्या नातलगांकडे ताठमानेने कसं वावरता येईल याचा विचार करू लागलो. एक दिवस एका मित्रानं म्हटलं, तो मला दुबईत भरपूर पैसे देणारी नोकरी मिळवून देऊ शकतो. म्हणून मी दुबईला गेलो. तिथं मी भरपूर पैसा कमवला आहे. सपना, आता तू तुझ्या नातलगांसमोर गर्वानं आपलं वैभव दाखवू शकशील. मोठा बंगला, झगमगीत गॅरेज, सगळं देईन मी तुला. अरे पण निदान मला सांगून जायचंस. सांगितलं असतं तर तू जाऊ दिलं असतंस का? तू तर हेच म्हणाली असतीस, मी सुखी आहे, आनंदात आहे, मला काहीही नको. पण मी तुला गेल्या काही वर्षात फारच दुखवलंय. तू देशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. फक्त मला क्षमा केली एवढंच म्हण, प्लीज. त्याने तिचे हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवले होते. तेवढ्यात त्याचं लक्ष पॅरामिडवर ठेवलेल्या फोटोग्राफ फ्रेमकडे गेले. त्याने आश्चर्यानं सपनाकडे बघितलं. माझी मुलगी आहे? सपनानं हात सोडवून घेत म्हटलं, नाही, आपली मुलगी आहे. त्यानं ठासून म्हटलं. पूजा नाव ठेवलं ना हिचं? त्याच्या चेहऱ्यावरचं तेज मनमोहक हास्य होतं. तुला इतकी खात्री होती? सपनानं आता आश्चर्याने विचारलं. खरं तर स्वतःवर माझा जेवढा विश्वास नाही तेवढा तुझ्यावर आहे सपना. खरोखर एकमेकांवर असं प्रेम आणि आत्मविश्वास किती लोकांच्या आयुष्यात त्यांच्या वाट्याला येतो.